लकी पाटील जे आमच्या कवळखेडची बुलंद तोफ, त्यांनी आपले 2 शब्द या ठिकाणी मांडले. साहेब, पहिल्यांदा आमच्या गावामध्ये तुमचं हार्दिक स्वागत. गाव माझं आणि मी गावचा आहे. बरं, मी सर्वांच्या साक्षीनं सर्वांचं एक आश्वासन घेऊ, साहेबांना शब्द देऊ का? 100% देऊ. कारण तुम्ही म्हणजे मी आहो, मी म्हणजे तुम्ही आहो. तुमचा शब्द मी साहेबाला देतो. आपण गावामध्ये कवळखेडमधून साहेबांना 200ची तर लीड देणार का नाही? 100%. चला, जर समजा आपल्याला 100% जर लीड द्यायचा 200नं, तर ह्या ठिकाणी सर्वांनी 2 हात वरी करायचं आणि म्हणायचं, भालेराव साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत. भालेराव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. भालेराव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साहेब, ही भूमी जी आहे ना, स्वातंत्र्य सैनिकाची भूमी आहे. मला आदर आहे की मी ज्यांच्या घरामध्ये जन्माला आलो, मी ज्यांचा नातू आहे, मला त्याच्याबद्दल अभिमान आहे. खऱ्या अर्थाने जर 1947ला स्वातंत्र्य मिळालं, तर आपला जो हा मराठवाडा होता तो रजाकारामध्ये होता, आणि त्या रजाकारामधून मुक्ती देण्याचं काम जर कोणी केलं असेल, त्याचा नायक जर कोण असतील, तर स्वातंत्र्य सैनिक अप्पारावजी पाटील कवळखेडकर. हे फक्त उदगीर पुरतं मर्यादित नाही, कवळखेड पुरतं मर्यादित नाही, तर अख्खा मराठवाड्यामध्ये जर नाव कुणाचं घेतलं जातं स्वातंत्र्य सैनिकामध्ये पहिल्या नंबरला स्वातंत्र्य सैनिक अप्पारावजी पाटील कवळखेडकर. साहेब, हा शब्द जो घेतोय मी, हा माझा वैयक्तिक शब्द नाही, तर माझ्या अप्पाराव पाटील यांचा जो काही केलेलं काम आहे आणि त्यांची नेहमी लढाई अन्यायाच्या विरोधात होती. आणि ज्या पद्धतीने उदगीर मतदारसंघामध्ये अन्याय होत आहे, ज्या पद्धतीने उदगीर मतदारसंघामध्ये लूट होत चाललेली आहे, आणि ज्या पद्धतीने उदगीर भ्रष्टाचारामध्ये नंबर 1ला महाराष्ट्रामध्ये आलेला आहे, ह्या अन्यायाच्या विरोधामध्ये, गावागावात भांडण लावायच्या विरोधामध्ये, ह्या ठिकाणी त्याच्या विरोधात म्हणून आम्ही तुम्हाला विधानसभेमध्ये पाठवणार आहोत. साहेब, फक्त विधानसभेत नाही, ह्या ठिकाणी तर 100% तुम्हाला गुलाल लागेलच, त्याचा विषय नाही. जरी समजा आमच्या गावचे 2 जरी जिल्हा परिषद सदस्य असतील, साहेब मधून का होणार ते तुमच्यासोबत प्रेमाने, ते मला गॅरंटी आहे. 100% तुमच्यासोबत असतील. कारण आमच्या गावचे जरी जिल्हा परिषद सदस्य दुसऱ्या पक्षात राहिले, तरी सुद्धा ते नैतिकतेच्या आधारे 100% तुम्हाला पाठिंबा देतील. कारण कमळाचा काही प्रश्न आहे का होता? कमळ आहे का सांगा बरं का? आहे का सांगा तुम्हीच? ह्या गावानं लोकसभेला सुद्धा कमळाला लीड दिलेला आहे, त्याच्यामुळे कमळाचा प्रश्न नाही. मग ह्या ठिकाणी आपल्याला जे काही येणाऱ्या विधानसभेला आहे, साहेब ह्या ठिकाणी आम्ही 100% गावकऱ्याकडून मी एक शब्द देतो, कारण मी गावचे माली पाटील, आम्हाला अधिकार आहे बोलायचा, आणि मी या गावचा, मी ह्यांचा मुलगा यांचा, तर मी शब्द देतो साहेब, येणाऱ्या काळामध्ये लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, मराठा समाजाचा प्रश्न असेल, आणि सर्वसामान्य जे जनतेचे आहेत आमच्या गावामध्ये मातंग समाजासाठी आणि आमच्या बंजारा समाजासाठी एकच अपेक्षा आहे की त्यांना तुमच्याकडून एक सभागृहाची अपेक्षा आहे. आणि एवढं मी तुमच्या साक्षीने साहेब शब्द मागतो की तुम्ही आमच्या समाजाला एवढ्या या ठिकाणी द्यावं. आणि एवढंच नाही, एक लक्षात ठेवा मी काय म्हणतो, सर्वात महत्त्वाचं, आपला कवळखेडा क्रांतीचं गाव आहे, आणि आजपर्यंतची जी क्रांती झालेली आहे अख्ख्या उदगीर मतदारसंघामध्ये, त्याची सुरुवात ह्या कवळखेडपासूनच झालेली आहे. आणि आपल्याला क्रांती घडवायचं आहे, आणि आपले जेवढे सोयरेधारी, जेवढे आपले जवळचे नातेवाईक असतील, जेवढे मित्र असतील, त्या मित्रांना कॉल करून आपल्याला एकच सांगायचं आहे, ह्यावेळेस आपल्याला परिवर्तन करायचं आहे. काय करायचं आहे? आणि कुणाला निवडून आणायचं? सुधाकर भालेराव साहेबांना. आणि निवडूनच आणायचं आहे का? नाही, तर आपल्याला मंत्रिपदामध्ये आपल्याला सुधाकर भालेराव साहेबांना बघायचं आहे. आणि जे काही भ्रष्टाचाराचा कल झालेला आहे ते मोडून काढून, गाव तिथं दारूचे अड्डे, खरं आहे का खोटं? गाव तिथं पत्त्याचे डाव आहे का नाही? बघा, हे पूर्णपणे हा मला तुमच्या साक्षीमध्ये मोडून काढायचा आहे. आणि परत एकदा आमचा जो एकात्मिक होता उदगीर मतदारसंघ, आम्हाला या ठिकाणी विकास झालेला पाहिजे आहे. जो उदगीर शिवळा उदागीर बाबाच्या नावाने ओळख होती, तो उदगीरचा विकास हा तुमच्या नावाने येणाऱ्या काळामध्ये चांगल्या स्वरूपामध्ये आम्हाला पाहिजे आहे. आणि MIDCचा प्रश्न, साहेब त्यांनी खरोखर बोलले की आज आमचे जे गावातले लोक आहेत 15,000 20,000 मुंबईला चालल्यात. आज मला वाटतं 150 ते 200 लोक मुंबईलाच असतील. येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस MIDCचा प्रश्न असेल, FIDC त्या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा कवळखेडला प्राधान्य द्यावं, एवढं मला तुमच्याकडून अपेक्षा आहे साहेब. कारण मी गावचा नागरिक आहे, मी माझ्या गावचं पहिल्यांदा विचार करत. आता एक लास्ट वेळेस आपण एक बोलूया. मी एक शब्द म्हणतो, त्याच्या मागे तुम्ही म्हणता, मी म्हणतो रामकृष्ण हरी, तुम्ही काय म्हणणार? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. 2 बोलून माझे शब्द संपवतो. धन्यवाद. आणि याच्यानंतर आदरणीय सुधाकर भालेराव साहेब बोलतो.